मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तब्बल 3 वर्षांनंतर चोरीला गेलेल्या दुचाकीचा लागला शोध। गेलेली दुचाकी सोनाळा पोलिसांनी केली मूळ मालकास परत। संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील दुचाकी हरविल्याची तक्रार सोनाळा पोलीस स्टेशन येथे 3 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली होती। त्यानंतर तब्बल 3 वर्षांनंतर चोरीला गेलेल्या दुचाकीचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला व अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील 2 चोरटे जेरबंद करण्यात आले। 5 जून रोजी दुचाकी मालकास सोनाळा पोलिसांनी दुचाकी ताब्यात दिली आहे। संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावाचे रहिवासी तथा पत्रकार प्रभुदास पारस्कार यांची MH 28 BM 3190 या क्रमांकाची दुचाकी 18 जानेवारी 2022 रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती। त्याबाबतची पोलिसात तक्रार दिली होती। त्यानुसार 3 वर्षांनी चोरट्याचा शोध लागला। चोरट्यांनी सदर दुचाकीचा रंग बदल केला होता, मात्र पोलिसांनी खाकी दाखवत चोरट्यांचा छळा लावत जेरबंद केले। सोनाळा पोलिसांनी याबाबत प्रभुदास पारस्कार यांना चोरट्यांकडून दुचाकी जप्त केल्याची माहिती दिली। त्यानंतर सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी प्रभुदास पारस्कर यांना सदर दुचाकी 5 जूनला ताब्यात दिली आहे। यावेळी प्रभुदास पारस्कर यांनी पोलिसांचे आभार मानले। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा।